संजय गांधी निराधार योजनेचे पैसे, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान हवे असेल तर मित्र हो, तुम्ही तुमची कागदपत्रे सध्याच रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळ लागणार नाही, तुमचे हप्ते थांबणार नाही, तुम्हाला अडचण येणार नाही. कारण की आता हा मार्च महिना चालू आहे, तर नक्कीच सध्या मार्च महिना चालू असल्यामुळे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट सध्या तरी काढू नका. 15 दिवसाच्या नंतर एप्रिल महिन्यामध्ये काढा, जेणेकरून तो पुढच्या वर्षभराकरिता मार्चपर्यंत तुम्हाला कामी येईल. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे म्हणजे रहिवास प्रमाणपत्र, ते सध्या तुम्ही या 15 दिवसामध्ये काढून घेऊ शकता. कारण की दिव्यांग पोर्टलवर सुद्धा नोंदणी सुरू आहे. तुमचे ज्या ज्या बांधवांनी UDID कार्ड किंवा इतर रंगीत कलर प्रिंटा त्या तहसील कार्यालयामध्ये नेऊन दिलेल्या नाहीत, त्या सुद्धा देणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. ज्या ज्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ज्या ज्या तालुक्यांमध्ये हे परिपत्रक निघत आहे, तेथील बांधवांनी विचारपूस करून माहिती घेऊन अपडेट राहून ही कागदपत्रे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करणे खूप बंधनकारक आहे, खूप आवश्यक आहे मित्रांनो. डोमिसाईल इन्कम सर्टिफिकेट हे जे 2 कागद आहेत, या 2 कागदांव्यतिरिक्त त्या परिपत्रकामध्ये नमूद केलेली कागद किंवा तुमच्या कोतवालाच्या माध्यमातून महसूल मंडळ अधिकारी जे आहेत, तुमचे तलाठी आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला काही दौंडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळाली असेल, इतर दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत या बांधवांच्या माध्यमातून जर काही माहिती मिळालेली असेल, तालुक्यावाईज तुमच्या तालुक्याप्रमाणे तुमचे कागदपत्र जमा करायची राहिलेली असेल, ती सुद्धा कागदपत्र तेथे जाऊन तुम्ही जमा करू शकता. महसूल विभागाच्या माध्यमातून जे अभियान चालू आहे, आता जवळपास 5-6 दिवस होत आलेले आहेत, अजून किती दिवस चालते पहा. त्यामध्ये तुम्हाला शक्य असल्यास कमी खर्चामध्ये किंवा विना खर्चामध्ये ती कागदपत्र तुम्ही जमा करू शकता, गोळा करू शकता आणि तेथे देऊ शकता. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल, तुम्हाला वाटत नसेल की नाही बाबा सर्वांचे कामं यामध्ये होत नाहीत, तर तुमचे 2 पैसे जातील, जाऊ द्या. परंतु आपले सरकार सेवा केंद्रावर, महाई सेवा केंद्रावर जाऊन काय होणार, पण तुमची 2 कागद रेडी ठेवा, तयार करून ठेवा, जेणेकरून तुमचे हप्ते थांबणार नाही, तुम्हाला हेळसांड होणार नाही, उशीर होणार नाही. कारण एकदा हप्ते थांबले किंवा एखादा 2 हप्ता मागे पडला तर तो पुढे मिळेल असं सांगण्यात येते, परंतु पुढे मिळाला असं कधी आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे तेवढी तसदी घ्या मित्रांनो, थोडासा वेळ द्या, 2 पैसे जाऊ द्या, परंतु हे जे 2 डॉक्युमेंट आहेत महत्त्वाचे, ते 2 डॉक्युमेंट तयार ठेवा, रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही मित्रांनो. तर मित्र, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, मार्गदर्शन मदत करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल मित्रांनो. मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या सर्व बांधवांकरिता, लाभार्थ्यांकरिता महत्त्वाची आहे, उपयोगी आहे. अशीच माहिती वेळोवेळी मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओचे बेल आयकॉन बटन दाबून व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत, बांधवांपर्यंत, माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे अपडेट मिळेल आणि हे बांधव सुद्धा हे डॉक्युमेंट, हे कागदपत्र रेडी ठेवतील, तयार करून ठेवतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.